रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई होणार नाही. चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. फडणवीसांनी परिवहन मंत्री सरनाईकांचा निर्णय फिरवला. मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचं ज्ञान आवश्यक. अभियान सुरूच ठेवणार. पुन्हा मुदत मागितल्यास योग्य नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेख अनावधानानं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा माफीनामा. सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र. वडेट्टीवार यांनी केला होता आरोप. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार. एमपीएससी कार्यालयामध्ये देवाणघेवाण झाल्याची तपासामध्ये माहिती समोर. सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यानं प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवला. पेपरफुटीची इनसाइड स्टोरी TV9च्या हाती. एमपीएससी पेपरफुटीवरून राजकारण करणं अयोग्य. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच. पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. प्रकाश सुर्वेंकडून आयोजित मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम वादात. भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं. अखिल चित्रे यांची टीका. शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य झाल्याचा आरोप. जेवण करून उपोषण करा. मीही उपोषणामध्ये चोरून खायचो. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मंत्री नरहरी झिरवाळांकडून खिल्ली. हा विद्यार्थ्यांचा अपमान. वाचाळ मंत्री म्हणत अंबादास दानवेंची झिरवाळांवर टीका. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाहीच. 15व्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. काही आंदोलकांची तब्येत देखील बिघडली. 2 दिवसात मंत्रालयामध्ये बैठक घेऊ. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन. 2.5 वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार. 2.25 वर्षांचा महायुतीचा फॉर्म्युला. पालिकेच्या निकालानंतर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला शब्द. सूत्रांची माहिती.